भव्य दिव्य असा रायगड जिल्हा स्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा आज आपण या ठिकाणी राबवतोय खेळतोय। तो एकमेव वास्तव बघायला गेला तर हा तरुण पिढीचा आगळा वेगळा आनंदाचा हा खेळ। आपण हा खेळ खेळत उत्साह मिळावा व त्याची चांगल्या प्रकारे चालना मिळावी आणि त्या चालना देण्याचं काम आपण चांगल्या प्रकारे ज्या ठिकाणी नागोठा या ठिकाणी वासगाव आमचा धनगर समाज आहे त्या ठिकाणी आपण त्या कबड्डी स्पर्धा चालू असताना आपल्या भाषणातून त्या ठिकाणी आलं की रायगड जिल्हा धनगर समाजाच्या महिला कबड्डी स्पर्धा या कुठल्या तरी तालुका ठिकाणी व्हाव्या याची कल्पना श्री मनोहरजी गोरे जनार्दन ढेबिया साहेबांनी माझ्या कानावरती टाकली आणि त्याची दक्षता घेऊन मी माझी लगेच कमिटीची मीटिंग लावून त्या कमिटीच्या कानावरती टाकलं की आमचे आमदार अनिकेत भाई तटकर यांनी आपल्याला असं आश्वासन दिलं की रायगड जिल्ह्यातील महिला कबड्डी स्पर्धा व्हायला पाहिजे। त्याचा परिपूर्ण आपण या ठिकाणी नियोजन केलंय। आपण या ठिकाणी आल्यात आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो। साहेब म्हणायला गेलं तर सन 2018 ते 2019 साली ज्यावेळी आमदारकी झाली खासदारकी झाली त्यावेळी या श्रीराम प्रभूच्या चरणी त्याच्या समोर हनुमंताच्या मंदिरासमोर ज्यावेळी ताई जिल्हाध्यक्ष पदावरून ज्यावेळी आमदारकीचा फॉर्म भरला आणि प्रचाराची सुरुवात रोहातून झाली ती प्रचार सभा रोहा या ठिकाणी होती। मारुती चौकात सभा चालू असताना ताईने सर्व आलेल्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व नावं घेतली। त्याच ठिकाणी भाई होते साहेब सुद्धा होते। सर्व करत असताना बोलता बोलता ताईंच्या डोळ्यात अश्रू आले। ते अश्रू असे होते की आज जर माझे आजोबा दगड तटकरे जर असते तर अजून आनंद असता आम्हाला ह्या आमदारकीचा फॉर्म भरला जात असताना। त्यावेळी माझ्या मनात निर्णय घेतला की ह्या जगात प्रॉपर्टी आणि पैशाची आवश्यकता नसून तर माणसाची आवश्यकता आहे आणि त्या हेतूने मी आज समाजामध्ये उभा राहिलो। आज धनगर समाज कल्याणकारी संस्थेचा 18-19 साली ज्यावेळी कमिटी स्थापन झाली त्या कमिटीवरती सहसेक्रेटरी पदावरती मी राहिलो आणि सहसेक्रेटरी पदावरती असताना माझ्या स्वइच्छेने जेवढं मला करता येईल तेवढी समाजसेवा मी आज समाजासाठी केली आणि समाजसेवा करत असताना आज 5 वर्षानंतर मला अध्यक्षपद ह्या माझ्या 22 गावांनी मला निवडून दिलं। आज त्या गोष्टीचा मला या ठिकाणी अभिमान आहे। आज साहेब सांगायला गेलं आज माझ्या समाजाची अवस्था जर बघायला गेली तर एक साधा सुद्धा उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकतो की शेतकऱ्याची गाय व्यायला झाली आणि व्यायल्यानंतर शेतकऱ्याने माती उकळण्याचा विचार केला आणि त्या ठिकाणी वासरू मात्र उपाशी राहिला असा माझ्या समाजाच्या सेवा अवस्था झालेली आहे। मला एवढंच सांगायचंय मला माझ्या समाजाचा पक्षासाठी किंवा कुठल्या गोष्टी उपयोग नाही करायचा। माझा समाज हाच माझा पक्ष आहे ह्या हेतूने आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवलेले। मी माझ्या समाज बांधवांनी मला आज जे सहकार्य केलं त्या सगळ्यातून सगळ्याचं उभं राहिलं। आज अनिकेत भाईंना बोलवण्याचा विषय म्हणायला गेला तर अनिकेत भाई हे आमचे श्रेष्ठ आणि आदरणीय आहेत। त्यांचे विचार त्यांचे आचार आमच्या गावात ते पोहोचवतात त्यांच्यामुळे आम्ही त्यांना आमंत्रित तिथे केलेलं आहे। म्हणून आज जरी माझा जन्म जरी धनगर समाजात जरी झालेला असला तरी नातं तटकर कुटुंबाशी जोडलेलं आहे ह्याची आज मी सांगायला मला काही वंचित वाटणार नाही। भाई आपण या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मी आयुष्यभर ऋणी राहीन। मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो ज्यावेळी भाईंचं भाषण असेल त्यावेळी कृपया करून 5 मिनिटं जरा शांत राहायचंय। माझ्यानंतर भाषण मनोज कुमार शिंदे यांनी व्हावं आणि त्यांच्यानंतर अनिकेत भाई यांचं व्हावं असं मी वास्तविकपणे सांगत आहे। धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहा तळा मुरुड यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आयोजित केलेल्या या भव्य दिव्य कबड्डी सामन्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आपल्या शुभेच्छा देण्याकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी ॲडव्होकेट मनोज शिंदे त्यांच्या अथक प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतोय।
ते आपल्या कल्याणकारी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आता ज्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं ते माझे तरुण सहकारी चंद्रकांत शिंगाडे, उपाध्यक्ष मनोहरजी भरत, सेक्रेटरी प्रकाशजी लांबोरे, सहसेक्रेटरी भालचंद्री कोकरे, खजिनदार बाळारामजी भोगाडे, भास्करजी ढेबे, आनंदजी गोरे, धर्माजी हिरवे, सुरेशजी कोकरे, सुरेशजी लांबोरे, केशवजी शिंगाडे, चंद्रकांतजी जोरे, भाऊजी हिरवे, केशवजी शिंगाडे, माझा सहकारी मनोहर जोरे, त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी नेहमीच तळमळीने काम करणारा माझा सहकारी जेडी, त्याचबरोबर या सर्व आयोजनामध्ये नियोजनामध्ये सहकार्य करणारे माझे सर्व समाज बांधव, आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माझ्या रोहा तालुक्यात आलेले समाजाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, उपस्थित समाज बांधव, खेळाडू मित्र आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींचे खऱ्या अर्थाने पाईक असलेल्या माझ्या उपस्थित भगिनी सर्वांना सर्वप्रथम आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. चंद्रकांतजी, मला आठवतं 2-3 वर्षापूर्वी ज्या वेळेस आपण समाजाचा, तालुक्याचा नव्हे तर जिल्ह्याचा मेळावा आपण पिंगोड्यामध्ये मला वाटतं घेतला होता, कुहिरामध्ये घेतला होता आणि त्यावेळेस आपण सर्वांनीच जिल्ह्यातून आलेल्या सहकार्याने त्यावेळेस सर्व समाज बांधवांना एकत्र करण्याचं चंग बांधलं. खरं तर वकील साहेब, मला आठवतं त्यावेळेस मनोगत व्यक्त करत असताना मी बोललो की आपण धनगर आणि मी त्या समाजात जन्माला आलो ते शिंदे साहेब मी गवळी समाज. खरं तर गवळी समाज आणि धनगर समाज हे दोन्ही समाज एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. धनगराचं धन हे शेळी आणि गवळ्याचं धन हे गोमाता आणि गोधन. आपण सर्वजण आत्ताच्या जातीच्या पातीच्या ह्याच्यामध्ये मोडलं जातो ते म्हणजे एनटी मध्ये आपण मोडलं जातो. दुर्गम भागामध्ये, डोंगर भागामध्ये काबाड कष्ट करत आपण आपलं जीवनमान त्या ठिकाणी जगत असतो. आपल्या आधीची पिढीने एका गावातनं दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातनं तिसऱ्या गावात, ज्या गावामध्ये आपण बस्तान बांधलं त्या ठिकाणी एखाद्या वेळेस दुष्काळ आला किंवा अधिक पाऊस झाला की आपलं विराड घेऊन पुढच्या गावामध्ये आपण तसं जसं आपलं प्रयाण व्हायचं आणि अशा प्रकारे आपला समाज राज्यभरामध्ये पसरला गेला. खरं तर हे गाव हे आपलं समाज जो आहे एका गावापुरतं किंवा एका भागापुरतं मर्यादित नाही, तर हा राज्यभर नव्हे तर देशभर पसरलेला आपला हा समाज आहे. भटक्या विमुक्त जातीमध्ये आपण गणले जातो, मोडले जातो. आपण सगळीकडेच आपल्या आधीच्या पिढीची, शिंदेसाहेब जशी आपली सर्वांची घरं आहेत, वडिलोपार्जित घरं आहेत, तशी माझी धनगर समाजाची वडिलोपार्जित घरं नाही. कारण आधीच्या पिढ्या कधी ह्या वर्षी या पावसाळ्यामध्ये ह्या डोंगरावर, पुढच्या पावसामुळे दुसऱ्या डोंगरावर, कधी कधी आमच्या खोतांच्या जमिनीमध्ये आमची मेंढरं आहेत, त्यांची शेती आम्ही उपजाऊ केली, मात्र आमच्या हक्काची शेती कधीच होऊ शकली नाही. हे दुर्दैवी बाब गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अलीकडच्या कालखंडामध्ये आपला समाज सवरला, शिकला आणि त्याच्या माध्यमातून प्रगतीच्या वाटेवर यायला हळूहळू सुरुवात झाली. आज माझे व्यासपीठावर अनेक वडीलधारी मंडळी ज्यांनी या समाजासाठी भरीव असं योगदान दिलं, पण दुर्दैवरित्या शिक्षणाच्या अभावामुळे मागे राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की चंद्रकांतजी, आपण असाल किंवा आपले सर्व आधीचे सहकारी असतील, यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आधीच्या सर्व या समाजातील जाणते मंडळींनी केले. आज आमची मुलं, लेकरं ही उच्च विभूषित आहेत. काही डॉक्टर झाली, काही इंजिनियर झाली, काही
त्या ठिकाणी वकील सुद्धा शिंदेसाहेब झाले. अशी वेगवेगळ्या उच्च पदावर गेलेली मंडळी आम्हाला पाहायला मिळतात. शासकीय नोकऱ्या सुद्धा काही अंश आमच्या मुलांना मिळाल्या. पण आज आपण पाहिलं गेलं आरक्षणाच्या कचाट्यामध्ये दुर्दैवरित्या आम्ही म्हटलेलं असलं की जो न्याय आम्हाला पाहिजे तो दुर्दैवरित्या मिळू शकलेला नाही. ती खंत तुमच्या जशा मनात आहे तशी आमच्या सुद्धा मनात निश्चित आहे. राज्याच्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या धनगर समाजाला आदिवासी समाज म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळाले. पण दुर्दैवरित्या आपल्याकडे धनगर आणि धनगड या दोन नावांच्या याच्यामुळे त्या गडबडीमध्ये आपल्याला दुर्दैवरित्या त्या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. त्याचा उल्लेख महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केला तो म्हणजे आधीच्या राज्य शासनाने मान्य माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी आपल्या सरकारवरचा अनुचित जो होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला आणि मग पुनश्च एक वेगळं त्या ठिकाणी आपल्या करता एक महामंडळ केलं आणि त्याच्या माध्यमातून 1000 कोटी आपल्या या सर्व समाज बांधवांसाठी देण्यात आले. आज थेटपणाने तांडा वस्तीच्या माध्यमातून आपल्या जी धनगर समाजाची गावं आहेत त्यांना थेटपणाने शासनाच्या योजना आणण्याकरता निश्चितच यश मिळते. काही दिवसापूर्वी आपण सर्व सहकारी माझ्याकडे आलेला होता. त्यावेळेस सुद्धा मी आपल्याला यादी दिली. त्यामध्ये सुद्धा सर्वेक्षणात काही गावं राहिलेली असतील, काही तांडे राहिलेले असतील तर त्याचा सुद्धा अंतर्भाव पुढच्या कालखंडामध्ये करून घेण्याकरता म्हणून जे आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आज महायुतीच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय अजितदादा असतील, हे प्रयत्नशील आहे. मात्र बऱ्याच वेळा आपल्या असलेल्या दुर्लक्षामुळे आपल्या स्थानिक लोकांच्या थोडंसं त्याचा पाठपुरावा कमी असल्यामुळे शासकीय यंत्रणा ज्या ज्यावेळेस सर्वेला येते त्यावेळेस थोडंसं अगोदर आपण जागृत राहिलं तर मला वाटतं त्या सर्व त्रुटी आपल्याला दूर करता येते. आपण मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला की मनोहर होळकर यांच्या नावाने, मल्हारराव होळकर यांच्या नावाने जी योजना आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्हा अजूनही वंचित आहे. शिक्षण क्षेत्रातील आपल्या मुलांना ही जी काही वेगवेगळ्या पद्धतीने स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ही दुर्दैवरित्या मिळत नाही. या सर्व गोष्टी आचारसंहिता त्याच्यामुळे त्या संदर्भात मला फारशी काही वाच्यता करायची नाही. पण आचारसंहिता झाल्यानंतर आपण सर्वजण एकत्र बसू आणि फक्त खेळ सांस्कृतिक कार्यक्रम ह्याच्यापुरतं मर्यादित आपलं हे संघटना न राहता आपल्या समाजोपयोगी गोष्टींकरता त्याच्यामध्ये जागृती आणण्याकरता त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत तर थेटपणाने आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी फायदा होईल अशीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आज ही 3 तालुक्यांची आपली ही संघटना आहे. उरलेल्या 4 तालुक्यांची संघटना जी आहे ही वेगळी, पण मातृत्व संस्था आपली जी आहे पालीतले आमचे सुद्धा सहकारी इथं आहेत. ते सुद्धा त्यांच्या परीने पलीकडच्या पट्ट्यामध्ये काम करतात. मात्र जिल्हा म्हणून सुद्धा आपली मातृसंस्था त्या ठिकाणी निर्माण